स्वर्गात कोण जाऊ शकतो? राजा, गरीब की फक्त खरा भक्त? आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे ज्यात एक अत्यंत धर्मनिष्ठ राजा सर्व काही असूनही दैवाच्या एका फटक्यात सत्ता, धन आणि सन्मान गमावतो. पण खरी गोष्ट इथून सुरू होते. ज्या दिवशी संपूर्ण जग सूर्यदेवांना फक्त पाहत होते, त्या दिवशी एका माणसाने सूर्यदेवांना आतून ओळखलं. रथसप्तमीचा हा एक असा चमत्कार आहे ज्यामुळे पाप नष्ट होतात, कर्म जळून भस्म होतात आणि माणसाचा मार्ग स्वर्गाकडे वळतो. पण प्रश्न एकच आहे, सूर्यदेव प्रत्येकालाच वरदान देतात का? की त्यासाठी एक कठोर परीक्षा द्यावी लागते? ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी तुम्हालाही कळेल स्वर्गात कोण जाऊ शकतो आणि का. पुराण काळापासून असे सांगितले जाते की सूर्यदेव हे केवळ आकाशातील तेजस्वी ग्रह नाहीत, तर संपूर्ण सृष्टीचे प्राणतत्व आहेत. पृथ्वीवरचे जीवन, ऋतूंचा क्रम, अन्नधान्याची उत्पत्ती आणि मानवाची ऊर्जा हे सर्व सूर्यदेवांच्या कृपेवर अवलंबून आहे. म्हणूनच नवग्रहांमध्ये सूर्यदेवांना राजा मानले गेले आहे. तेच धर्माचे साक्षीदार, कर्मांचे न्यायाधीश आणि जीवनाला दिशा देणारे देव आहेत. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी हा दिवस रथसप्तमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी सूर्यदेव प्रथमच पूर्ण तेजाने उत्तरायणात प्रवेश करतात असे शास्त्रात सांगितले आहे. पुराणांनुसार याच दिवशी सूर्यदेवांचा रथ पूर्वेकडून पश्चिमेकडे वेगाने धावू लागतो आणि पृथ्वीवर शुभतेचा, धर्माचा आणि तेजाचा प्रवाह सुरू होतो. म्हणूनच हा दिवस सूर्यजयंती, माघ सप्तमी आणि आरोग्य सप्तमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. सूर्यदेवांशिवाय कोणताही ग्रह कार्यरत राहू शकत नाही. चंद्राला तेज सूर्यापासून मिळते, तर इतर ग्रहांना दिशा सूर्यदेव देतात. म्हणून पुराणात म्हटले आहे, सूर्यः आत्मा जगतस्तत्थुषश्च, अर्थात सूर्यदेव म्हणजेच सृष्टीचा आत्मा. सूर्यदेवांचा रथ 7 घोड्यांनी ओढलेला आहे. हे 7 घोडे केवळ प्राणी नाहीत, तर ते प्रतीक आहेत. सप्तदिवस, सप्तऋतू, सप्तरंग, सप्तचक्र, सप्तलोक. याचा अर्थ असा की सूर्यदेव संपूर्ण काळ, दिशा आणि जीवनचक्र नियंत्रित करतात. त्यांचा सारथी अरुण हा अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवितो. पुराणांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजा केल्यास जन्मजन्मीचे पाप नष्ट होतात. कारण सूर्यदेव कर्मांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. या दिवशी त्यांची ऊर्जा पृथ्वीवर थेट प्रवाहित होते. श्रद्धेने केलेली पूजा कठोर कर्मांनाही जाळून टाकते. म्हणूनच या दिवशी केलेले स्नान, अर्घ्यदान आणि उपवास हे हजारो यज्ञांच्या फळासमान मानले गेले आहे. अशा या पवित्र दिवशी एका राजाच्या आयुष्यात घडलेली ही कथा आहे. जिथे अपार धन, सत्ता आणि सन्मान असूनही मागील कर्मांमुळे सर्व काही नष्ट झाले. पण जिथे श्रद्धा शिल्लक होती, तिथे सूर्यदेवांची परीक्षा आणि कृपा दोन्ही होती. सूर्यप्रकाशाने उजळलेल्या त्या प्राचीन काळात धर्मकेतू नावाचा एक प्रतापी राजा होता. त्याचे राज्य विस्तीर्ण होते. हिरवीगार शेते, भरभराटीची गावे, गजबजलेले बाजार आणि समाधानी प्रजा यांनी त्याचे राज्य शोभून दिसत होते. राजधानीच्या उंच प्रासादांवर जेव्हा सकाळी सूर्यकिरणे पडत, तेव्हा सोन्यासारखा प्रकाश संपूर्ण नगरात पसरायचा. प्रजेला असे वाटायचे की स्वतः सूर्यदेवच या राज्यावर कृपादृष्टी ठेवून आहेत. राजा धर्मकेतू प्रजेचा पिता होता. तो कधीच प्रजेकडून अन्यायकारक कर वसूल करीत नसे. कोणावर अन्याय झाला तर स्वतः न्याय देत असे. गरिबांना अन्न, विधवांना संरक्षण, साधूंना आदर हे त्याच्या राज्याचे लक्षण होते. प्रजा म्हणायची, राजा आमचा देव आहे. राजाचा खजिना धनाने ओसंडून वाहत होता. हत्ती, घोडे, रत्ने, सुवर्ण, रेशमी वस्त्रे सर्व काही मुबलक होते. शेजारी राज्यही त्याच्या सामर्थ्याला घाबरत होती. पण तरीही राजाच्या मनात अहंकार नव्हता. तो नेहमी म्हणायचा, हे सर्व माझे नाही, हे सूर्यनारायणाचे वरदान आहे. राजा धर्मकेतूचा दिवस सूर्यपूजेशिवाय सुरूच होत नसे. पहाटे उठून नदी स्नान, तांब्याच्या पात्रातून सूर्याला अर्घ्य, ओम आदित्याय नमः मंत्राचा जप, ब्राह्मणांना दान, गोसेवा व साधू संतांचा सत्कार. सत्ता असूनही तो नम्र, धन असूनही त्यागी आणि यश असूनही धर्मनिष्ठ होता. असे वाटत होते की राजाच्या आयुष्यात काहीही उणे नाही. पण नियतीने काही वेगळेच लिहिले होते. मागील जन्मातील काही कर्म शांत बसलेली नव्हती आणि लवकरच सूर्यप्रकाशात न्हालेल्या या वैभवावर काळोखाची छाया पडणार होती. सर्व काही असूनही राजा धर्मकेतूच्या नशिबात एक अज्ञात वेदना दडली होती. कारण कर्म कधीही नष्ट होत नाही.
ते योग्य वेळेची वाट पाहत असते. मागील जन्मात राजा धर्मकेतू सूर्यदत्त नावाचा एक अत्यंत बुद्धिमान आणि संपन्न व्यापारी होता. व्यापारात यश, समाजात मान आणि धनाची कधीच कमतरता नव्हती. तो देवपूजा करत असे, दानधर्मही करत असे, पण त्याच्या मनात सूक्ष्म अहंकार दडला होता. एकदा दुष्काळ पडला. लोक अन्नासाठी तडफडत होते. त्या काळात सूर्यदत्तकडे भरपूर धान्यसाठा होता. अनेक गरीब, साधू आणि भुकेले लोक त्याच्याकडे मदतीसाठी आले. सूर्यदत्ताने दान केले खरे, पण अहंकाराने. तो म्हणायचा, माझ्यामुळेच तुम्ही जगत आहात. एका दिवशी एक वृद्ध ब्राह्मण त्याच्याकडे आला आणि म्हणाला, हे पुत्रा, सूर्यदेवांच्या नावाने थोडे अन्न दे. तेव्हा सूर्यदत्त हसला आणि म्हणाला, सूर्य मला काय देणार? मी स्वतःचे भाग्य घडवतो. हे शब्द ऐकताच सूर्यदेवांच्या तेजाला अपमान सहन झाला नाही. त्या अहंकाराच्या भरात सूर्यदत्ताने त्या वृद्ध ब्राह्मणाला अपमानित करून परत पाठवले. त्याला हे माहीत नव्हते की तो वृद्ध ब्राह्मण म्हणजे सूर्यदेवांचीच परीक्षा होती. हे पाप मोठे नव्हते, पण ते अहंकारातून घडलेले होते, आणि अशा पापाचा भार फार खोलवर रुजतो. सूर्यदत्त धार्मिक होता, पण अहंकारयुक्त धर्म अपूर्ण असतो. पुराणात म्हटले आहे, अहंकारयुक्त पुण्यही बंधनच निर्माण करते. म्हणूनच पुढील जन्मात तो राजा झाला, पण त्याचे वैभव टिकले नाही. कारण धर्म होता, पण नम्रता नव्हती. दान होते, पण करुणा नव्हती. पूजा होती, पण शरणागती नव्हती. ते पाप लगेच फळाला आले नाही, पण काळाच्या ओघात ते कर्म परिपक्व झाले. आणि जेव्हा वेळ आली, तेव्हा राजाच्या आयुष्यातून धन, सत्ता आणि सन्मान हिरावून घेतले गेले. मागील जन्मातील त्या एका अहंकारपूर्ण क्षणामुळे आजचा राजा धर्मकेतू सर्वस्व गमावणार होता. पण कर्माचा नाश होतो का? हो, श्रद्धे आणि तपश्चर्येने. काळाचे चक्र फिरू लागले. ज्या राज्यावर कधी सूर्यकिरणांनी सुवर्ण वर्षाव केला होता, त्या राज्यावर आता अदृश्य काळोख उतरू लागला. प्रथम ते केवळ संकेत होते. सकाळी सूर्याला अर्घ्य देताना राजाच्या हातातील तांब्याचे पात्र अचानक उलटे झाले. मंदिरातील दिवा कारण नसताना विझला. सूर्योदय उशिरा झाल्यासारखे राजाला वाटले. राजाच्या हृदयात एक अस्वस्थता निर्माण झाली. काही दिवसातच सीमांवरून बातमी आली, शेजारी राज्यांनी अचानक हल्ला केला. राजाच्या सैन्यात फूट पडली. ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास होता त्यांनीच पाठ फिरवली. कोशागार रिकामा झाला. राजा अजूनही शांत होता, पण नियती निर्दयी होती. राजाचा प्रधान, ज्याला त्याने पुत्रासारखे जपले होते, तोच शत्रूंच्या बाजूने उभा राहिला. दरबारात अपमान झाला. राजाचे आदेश मोडले गेले. प्रजेनेही भीतीपोटी तोंड फिरवले. एका रात्री राजाचा मुकुट जमिनीवर पडला आणि सत्ता कायमची निसटली. जे प्रासाद कधी सूर्यप्रकाशात चमकत होते ते ओस पडले. कोशागारातील सुवर्ण नाहीसे झाले. हत्ती घोडे विकले गेले. राजा सामान्य वस्त्रात रस्त्यावर उभा राहिला. कधी ज्याच्या नावाने लोक वाकायचे, आज त्याच्याकडे कोणी पाहायलाही तयार नव्हते. रात्री एकाकी बसून राजा विचार करू लागला. मी धर्म पाळला, दान केले, सूर्यपूजा केली, तरी माझ्यावर हे संकट का? क्षणभर त्याच्या मनात संशय आला, पण लगेच त्याने डोळे बंद केले, हृदय शांत केले. हे नारायणा, ही शिक्षा असेल तर मी स्वीकारतो, पण माझी श्रद्धा हिरावून घेऊ नका. त्याच रात्री राजा शहर सोडून गेला. नाही राग, नाही तक्रार, फक्त मूक स्वीकार. जंगलातील एका झोपडीत तो राहत असे. राजा आता भिक्षुक झाला होता, पण त्याचे हृदय अजूनही भक्त होते. जेव्हा माणूस सर्वस्व गमावतो, तेव्हाच त्याची खरी परीक्षा सुरू होते. आणि अशाच क्षणी दैवाचा दूत, एक महर्षी, राजाच्या आयुष्यात प्रवेश करणार होता. राजा धर्मकेतू आता राजा उरला नव्हता. डोक्यावर मुकुट नव्हता, अंगावर रेशीम नव्हते, हातात सत्ता नव्हती, पण त्याच्या हृदयात अजूनही एकच तेज जिवंत होते, सूर्यदेवांवर अढळ श्रद्धा. जंगलातील त्या लहानशा झोपडीत तो राहत असे. पहाट होताच तो उठायचा, नदीकाठी जाऊन साधे स्नान करायचा आणि पूर्व दिशेकडे तोंड करून उभा राहायचा. दोन्ही हात जोडून डोळे मिटून तो म्हणायचा, हे सूर्यनारायणा, तू मला राज्य बनवलेस आणि तूच माझे राज्य घेतलेस. यात माझा दोष असेल तर मी तो स्वीकारतो, पण माझी श्रद्धा कधीही हिरावून घेऊ नको. तो नाही रडत होता, नाही तक्रार करत होता. त्याची प्रार्थना मागणीची नव्हती, शरणागतीची होती. एके दिवशी त्याला आठवले, मागील जन्मातील अहंकार, मीच सर्व काही आहे, हा भ्रम. राजा मनात म्हणाला, तेव्हा माझ्याकडे धन होते, आज माझ्याकडे काहीच नाही, पण आज माझे मन शांत आहे. त्याने स्वतःला क्षमा केली आणि देवाकडे क्षमा याचना केली. रात्री एकटाच बसून तो विचार करू लागला की देवाने मला तोडले नाही, त्याने मला घडवले आहे. सत्ता गेली, पण मोह गेला.
धन गेले, पण अहंकार जळून खाक झाला. राजाला उमगले, भक्ती म्हणजे देवाकडून काही मिळवणे नाही, तर जे आहे तेही देवाला अर्पण करणे. त्याच क्षणी त्याच्या डोळ्यातून शांत अश्रू वाहू लागले आणि त्या अश्रूंमध्ये शुद्ध भक्तीचा जन्म झाला. त्या दिवशी पहाटे जंगलात विलक्षण शांतता होती. वृक्षांच्या पानांमधून झिरपणारा सूर्यप्रकाश जणू काही दैवी संदेश देत होता. राजा धर्मकेतू नेहमीप्रमाणे नदीकाठी उभा राहून सूर्यदेवांना नमन करत असतानाच दूरवरून तेजस्वी प्रकाशाचा झोट दिसू लागला. हळूहळू त्या प्रकाशातून एक महर्षी प्रगट झाले. त्यांची जटा पांढऱ्या शांदीसारखी चमकत होती. नेत्रांमध्ये करुणा आणि ज्ञानाचा महासागर होता. त्यांच्या देहातून असे तेज निघत होते की जंगलही त्या क्षणी पवित्र झाले. राजा लगेच त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. महर्षींनी सौम्य स्वरात विचारले, राजा, सर्व काही हरवूनही तुझ्या मुखावर शांती का आहे? महाराज, जे काही होते ते देवाने दिले होते. जे गेले तेही त्याच्याच इच्छेने गेले. मला आता केवळ त्याची कृपा हवी आहे. महर्षी मंद हसले. महर्षी म्हणाले, राजा, धर्म पाळल्याने पुण्य मिळते, पण अहंकाराने केलेला धर्म कर्मबांधणी निर्माण करतो. कर्म भोगल्याशिवाय नष्ट होत नाही, पण योग्य उपायाने जाळता येते. राजा व्याकुळ होऊन म्हणाला, महाराज, मला तो उपाय सांगा. महर्षींनी उत्तर दिले, माघ शुक्ल सप्तमी, रथ सप्तमी हा सूर्यदेवांचा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी केलेली सूर्यपूजा जन्मोजन्मीचे कर्मही नष्ट करू शकते. ते पुढे म्हणाले, या दिवशी सूर्यदेव स्वतः भक्ताची परीक्षा घेतात. जो अहंकाररहित, संयमी आणि श्रद्धावान असतो त्याच्यावर ते प्रसन्न होतात. महर्षींनी राजाला सांगितले, सूर्योदयापूर्वी स्नान, 7 आकड्याची पाने डोक्यावर ठेवून स्नान, तांब्याच्या पात्रातून सूर्याला अर्घ्य, उपवास व मौन, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कसलाही मोह, तक्रार किंवा अहंकार न ठेवणे. राजाच्या डोळ्यात आशेचा दीप उजळला. महर्षी म्हणाले, राजा, पूजा करशील, पण लक्षात ठेव, खरी परीक्षा पूजा झाल्यावर सुरू होईल. हे म्हणत ते महर्षी अदृश्य झाले. राजा समजून गेला, दैवानी त्याला मार्ग दाखवला होता. महर्षींच्या वचनांनी राजाच्या हृदयात नवी आशा निर्माण झाली होती. तो दिवस येईपर्यंत राजा धर्मकेतू पूर्ण संयम, मौन आणि आत्मशुद्धी यांचे पालन करत राहिला. आणि अखेर माघ शुक्ल सप्तमीचा पवित्र दिवस उजाडला. पहाटेच सूर्य उगवण्याआधी राजा नदीकाठी पोहोचला. थंड पाण्यात स्नान करताना तो मनात म्हणाला, हे सूर्यनारायण, माझ्या देहासोबत माझे पापही या जलात विरघळू दे. ते स्नान केवळ शरीराचे नव्हते, ते मनाचे स्नान होते. महर्षींच्या सांगण्यानुसार राजाने 7 आकड्याची पाने डोक्यावर ठेवली. ती 7 पाने 7 पापांचे, 7 दोषांचे आणि 7 जन्मांचे प्रतीक होती. त्या पानांसह स्नान करताना त्याने प्रत्येक जन्मातील अज्ञानाचे ओझे गळून पडू दिले. नदीकाठी उभा राहून तांब्याच्या पात्रातून त्याने सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केले. सूर्यकिरण पाण्यात पडताच क्षणभर असे वाटले की सूर्यदेवांनी ते अर्घ्य स्वीकारले आहे. राजा दिवसभर उपवासात राहिला. त्याने ओम आदित्याय नमः या मंत्राचा अखंड जप केला. ना राग, ना अपेक्षा, ना तक्रार, फक्त संयम. संध्याकाळी पूजा संपल्यानंतर राजा जमिनीवर बसून डोळे मिटून म्हणाला, देवा, मला राज्य नको, वैभव नको, मला फक्त माझे कर्म जळलेले पाहायचे आहे. त्या क्षणी त्याचे अंतःकरण पूर्णपणे निर्मळ झाले. पण हे सर्व इतके सोपे नव्हते, कारण सूर्यदेव पूजा स्वीकारण्याआधी भक्ताची परीक्षा घेतात आणि ती परीक्षा आता सुरू होणार होती. रथसप्तमीची पूजा पूर्ण झाली. राजा धर्मकेतू ध्यानस्थ बसला होता. तेवढ्यात आकाशात अचानक ढग दाटून आले. वारा सुटला, झाडे वाकू लागली, नदीचे पाणी खवळले. सूर्यकिरणे क्षणात लोपली. राजाच्या मनात क्षणभर विचार आला, मी काही चूक केली का? पण लगेच त्याने डोळे मिटले, हृदय शांत केले. देवा, ही परीक्षा असेल तर मी स्वीकारतो. वादळ अधिक तीव्र झाले. पूजेसाठी ठेवलेले पात्र उलटले, दिवा विझला. तरीही राजा स्थिर राहिला. तेवढ्यात एक भुकेला वृद्ध ब्राह्मण तिथे आला. तो म्हणाला, राजा, 3 दिवसांपासून अन्न नाही. सूर्यदेवांच्या नावाने काही दे. राजाकडे काहीच नव्हते. त्याने उपवास ठेवला होता. क्षणभर मन डगमगले, पण लगेच त्याने आपले एकमेव पात्र ब्राह्मणाच्या हातात दिले. हेच माझे सर्वस्व आहे. वृद्ध ब्राह्मणाने ते पात्र जमिनीवर फेकले आणि म्हणाला, याने माझे पोट भरेल का? लोक हसले.
राजाचा अपमान झाला, पण राजा शांतच राहिला. डोळे खाली घालून म्हणाला, माझ्याकडे याहून अधिक काही नाही. त्याच्या हृदयात राग नव्हता, दुःखही नव्हते, फक्त नम्रता होती. नाही, तो त्या वादळातही अचल पर्वतासारखा उभा राहिला. क्षणातच सर्व काही थांबले. आकाश निरभ्र झाले, वादळ शमिले आणि पूर्व दिशेतून अपार तेज प्रगट झाले. 7 घोड्यांचा सुवर्णरथ, अरुण सारथी आणि मध्यभागी स्वतः सूर्यदेव. त्यांचे तेज पाहून राजा भूमीवर नतमस्तक झाला. सूर्यदेव म्हणाले, धर्मकेतू, राज्य गेले तरी तू डगमगलास नाहीस. अपमान झाला तरी तू क्रोध केला नाहीस. हाच खरा भक्त आहे. ते पुढे म्हणाले, तुझ्या मागील जन्मातील अहंकार आज जळून गेला. तुझे कर्मबंध तुटले आहेत. क्षणात राजाच्या हृदयात अतूट शांती उतरली. सूर्यदेव म्हणाले, तू पुन्हा राज्य प्राप्त करशील, पण यावेळी अहंकाराविना. आणि जो कोणी श्रद्धेने रथसप्तमी व्रत करेल, त्याचे कर्मही नष्ट होतील. हे म्हणत सूर्यदेव अदृश्य झाले. सूर्यदेवांच्या साक्षात्कारानंतर राजा धर्मकेतू जणू नव्या जन्माने जन्मला होता. त्याच्या चेहऱ्यावर तेज होते, डोळ्यात शांती होती आणि हृदयात अहंकाराचा लवलेशही उरला नव्हता. काही दिवसातच नियतीने आपले चक्र पुन्हा फिरवले. शेजारील राज्यातील अन्यायी राजा अचानक अपदस्थ झाला. प्रजेला एक धर्मनिष्ठ, संयमी आणि न्यायप्रिय शासक हवा होता. सर्वांच्या नजरा धर्मकेतूकडे वळल्या. प्रजेने त्याला विनंती केली, आपणच आमचे राजा व्हा. धर्मकेतूने प्रथम नकार दिला, पण सूर्यदेवांच्या आज्ञेचे स्मरण होताच तो म्हणाला, मी राजा म्हणून नाही, सेवक म्हणून राज्य करेन. आणि तो पुन्हा सिंहासनावर आरूढ झाला. यावेळी त्याचे राज्य वेगळे होते. राजवाडा साधा होता, दरबारात गर्व नव्हता, निर्णयात करुणा होती आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात सूर्यपूजेने होत होती. राजा आता म्हणायचा, राज्य माझे नाही, हे सूर्यनारायणाचे आहे. एका सभेत राजा धर्मकेतूने प्रजेला सांगितले, धन टिकते पण अहंकार नाश करतो, धर्म वाचवतो पण श्रद्धा मुक्त करते, आणि संकटे येतात ती शिक्षा म्हणून नाही, आत्मपरीक्षेसाठी. त्याने रथसप्तमीचा महिमा सर्वांना सांगितला आणि त्या दिवशी सूर्यपूजा करण्याची परंपरा राज्यभर सुरू केली. या कथेत राजा धर्मकेतूच्या आयुष्यात जे घडले ते केवळ एका राजाची कहाणी नाही, ते प्रत्येक माणसाच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. धन, सत्ता, प्रतिष्ठा येतात पण जातातही, मात्र कर्म ते कधीही टळत नाही. पण पुराण सांगते, आत्मश्रद्धेने ते नष्टही करता येते. राजा धर्मकेतूने सर्व काही गमावले, पण त्यांनी श्रद्धा गमावली नाही. आपण म्हणतो, मी काय चूक केली, पण अनेकदा उत्तर मागील कर्मात असते. राजाच्या जीवनाने शिकवले, कर्म शिक्षा देण्यासाठी नसते, ते आपल्याला घडवण्यासाठी असते. जेव्हा अहंकार जळतो तेव्हाच कर्मबंधन तुटते. राजाकडे सर्व काही होते, तरीही तो अस्वस्थ होता. सर्व काही गेले, तरीही तो शांत झाला. कारण श्रद्धा असली की माणूस कधीही दरिद्री होत नाही. देव आपल्याकडून ऐश्वर्य नाही मागत, तो मागतो नम्र हृदय. आज आपण सूर्याला फक्त उष्णता देणारा ग्रह नाही मानत, तो आहे आरोग्याचा स्रोत, ऊर्जेचा अधिष्ठाता आणि कर्माचा साक्षीदार. रथसप्तमीच्या दिवशी केलेली सूर्यपूजा मन, शरीर आणि जीवन तिन्ही शुद्ध करते. आज आपणही राजा धर्मकेतूसारखेच आहोत, कधी यशाच्या शिखरावर, कधी संकटांच्या गर्तेत. नोकरी जाते, व्यवसाय अडखळतो, नाती तुटतात, तेव्हा प्रश्न पडतो, देव माझ्यावर रागावला आहे का? नाही. तक्रार करण्याऐवजी स्वीकार करा. अहंकार सोडून शरण जा. रोज सूर्याला नमस्कार करा. मनात कृतज्ञता ठेवा. श्रद्धा म्हणजे डोळे बंद करणे नाही, ती आहे डोळे उघडून सत्य स्वीकारणे. कारण आजही कर्म आहे, आजही अहंकार आहे, आजही अंधार आहे आणि सूर्यदेवांचा प्रकाश आजही तितकाच समर्थ आहे. रथसप्तमीच्या या पवित्र कथेतून आपल्या जीवनात तेज, शांती आणि कर्मक्षय नांदू दे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.